आणि अंगात येईल कसं आणि आलं तर जाईल कसं. ते जे देव आज्ञा असते किंवा देव संचारतो अंगामध्ये, अंगात येतो लोकांच्या, तो एक्झॅक्टली काय प्रकार आहे? दादा, देव जो संचारतो अंगात किंवा अंगात येणे ज्याला म्हणतो, अंगात आल्याच्या नंतर जे काही गोंधळ झाला किंवा गाणे वाजले तर माणूस असा फिरतो आहे ना. आणि जी माझी म्हणजे साधना झालेली आहे किंवा माझा जो अभ्यास आहे त्याच्यानुसार असं आहे की सर्वात प्रथम तर देव कधी आपल्या अंगात येत नाही पितृ येतात. पितृ येणे म्हणजे ते आपले भूत झाले, मेले गेले ते पितृ. फक्त नाम हे शब्द आहे ना, नाम, आपण ज्याचं नामस्मरण करतो, भक्ती करतो. जसं एखाद्या वेळेस मी जसं नवनाथाची भक्ती करतो, तुम्ही एखाद्या देवाची करत असाल तर याच्यामध्ये काय होतं की लोक म्हणतात अंगात आलं आणि अंगात आल्यावर ते बोललं. आणि अंगात येईल कसं आणि आलं तर जाईल कसं. सर्वात प्रथम तर ती जी गोष्ट आहे अंगात यायची, हे महत्त्वाचा विषय असा आहे की ती कुंडली नाड आहे. ती अडीच येड्याने आपल्या बेंबीखाली जी नाड आहे मूलाधार चक्राच्या वरती ती बांधलेली कुंडली नाड. ज्या वेळेस आपण एका नामाच्या जपमध्ये असतो, देव 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 आपण शोधतो ना, जेव्हा ते आपलं नाम आतमधून जपत राहतं त्यावेळेस ती कुंडली नाड अडीच येड्याने सुटते आणि जो आत्मा आपला राहतो, तर हे खसखस एवढा जो आत्मा राहतो आपलं शरीर चालवतं ना, ते बांधलेलं आता अडीच येड्याच्या नाडीने. ज्या वेळेस आपण ही साधना लावतो कुंडली नाड साधना, त्यावेळेस ती उसळती म्हणजेच काय, ज्या वेळेस ढोल वाजला, ताशा वाजला किंवा झांज वाजले किंवा एखादा जागर चालला तर आपलं शरीर असं हळूहळू हालायला लागतं. म्हणजे ते आपल्याला संकेत देतं की तुझी कुंडली नाड उसळलेली आहे, तुझी कुंडली नाड जागृत आहे. मग जेणेकरून ते हल्ल्याच्या नंतर जेव्हा ते वाद्य वाजतं तर माणूस आपल्या भानात नसतो, त्याला आपण संचार म्हणतो, माणूस फिरायला लागतो, तर देव येऊन बोलत नाही. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.